छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयापाशी राजेंद्र दाते पाटील जे की मराठा अभ्यासक आहेत, अनेक वर्षाचा त्यांचा हा दांडगा अनुभव आहे, अनेक लढे त्यांनी लढलेले आहेत। आज मात्र त्यांचा उपोषणाचा 8वा दिवस आहे, अन्नत्याग केलेला आहे, पाणी देखील घेतले, त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत जी आहे तर खालवत चाललेला आहे। मात्र प्रशासनाने अजूनही कुठे त्यांची दखल घेतली आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे। आज सकाळी त्यांनी जे काही हैदराबाद गॅजेट असेल अनेक गॅजेट लागू केले होते, त्या गॅजेटची त्यांनी या ठिकाणी होळी केलेली आहे आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा बांधव आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। आज तुम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे, काय मागणी आहे तुमची? बघा, गेल्या 4 वर्षापासून जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे ते सतत मराठा समाजाला लबाड बोलत आहे। आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही अमुक केलं तमुक केलं, इतके GR काढले, एवढे आश्वासन दिले, पण ही सगळी आश्वासनं GR हे काही मराठा समाजाच्या कामाच्या नाही। या कुठल्याही GRमुळं किंवा आश्वासनामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। आत्ता नवीनच भूत काढलं की बाबा हैदराबाद गॅजेटमुळं सगळ्या मराठवाड्यात राहणाऱ्या मराठ्याला कुणबी झाला असं म्हणले, परंतु ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो की बाबा आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला की जर तुमची वंशावळी नाही, जर तुमचा तिथं कुठलाही कुणबी नावाचा प्रूफ नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही। म्हणजे हैदराबाद गॅजेट हे एक गाजराची पुंगी आहे। मी इथंच सांगायचं मला की हैदराबाद गॅजेट हे गाजराची पुंगी आहे, ह्याचा मराठा समाजाला काडीचा उपयोग नाही, सरकारला वाढ बोलते। ताई काय सांगाल? दाते पाटलांना जवळपास 65 वर्षाचे आहेत, त्यांचं बायपास झालं असं देखील यांनी सांगितलं आहे, दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे, सरकार अजूनही दखल घेत नाही। हीच थोडं खंत वाटते की सरकार दखल घेत नाही, कारण त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या त्यागाचा त्यांनी विचार करायला पाहिजे की ते समाजाकरता काय करतायत आणि ते फक्त स्वतः करता नाही, नाख्या समाजाकरता त्यांची मागणी आहे ना, तर त्यांनी सरकारने कुठेतरी दखल, अरे एक प्रशासक येऊन भेटू शकत नाही, ही किती खंताची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी। जो उपोषण करता बसलाय डॉक्टर राजेंद्र पाटील जे बसले आहेत, त्यांच्या दखल घेण्याकरता एक साक्षी अधिकारी किंवा कोणी येऊ शकत नाही। आता बघू, परवा काल मला वाटतं पालकमंत्री आलेले, ते कितपत याच्यापर्यंत पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि काय करतात आणि कितपर्यंत ह्या उपोषणाला किंवा मराठा आरक्षणाला सपोर्ट करतात हे त्यांच्यावर डिपेंड आहे। बघूया आता काय काय होतं। अपेक्षा आहे सरकार येऊन दखल घ्यायलाच पाहिजे त्यांनी, अपेक्षा तर आहे, पण किती अपेक्षा भंगही होती का याचा पण आम्ही विचार करतो। अन्यथा आम्ही सांगितलेलंच आहे की एक महिला काही पण करू शकते, महिला उतरली, महिलांचं बोलते मी खास, महिला उतरली तर मग आम्ही सरकारला काय करायचं ते आमच्या हिशोबाने करू। नक्कीच एक महिला जर रस्त्यावरती उतरली तर काय सरकारला आहे हे देखील दाखवून देऊ। काय सांगाल? 65 वर्ष आहे, दिवसेंदिवस त्यांनी अन्नत्याग केलेला आहे, पाणी देखील घेत नाही, सगळे मराठा बांधव चिंतेत आहे तुम्ही, मात्र सरकारचं कोणी प्रतिनिधी येत नाही आहे, भेट देत नाही, किती मोठी शोकांतिका आहे? नाही, सरकारचा नागडे पण या ठिकाणी उघडं होणार आहे। राजेंद्र दाते पाटलांनी 1 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री फडणवीसांना 47 मिनिटाचं PPT प्रेझेंटेशन केलेत, आम्ही शाश्वत आरक्षण मागतोय आणि त्यांनी जे काही फसवे GR दिलेत, या फसवे GR उघडे होतील या भीतीपोटी सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीत। पालकमंत्री काल झेंडावंदनाच्या निमित्ताने आलेत आणि ते फक्त येऊन त्यांनी विचारपूस केली आणि मी कॅबिनेटमध्ये हे विषय मांडतो, हे विषय कॅबिनेटमध्ये मांडण्याचे राहिलेच नाही आहेत, हे विषय आता निर्णयात्मक प्रक्रियेपर्यंत आले आहेत आणि सरकारने आतापर्यंत मनोज जरांगेंना जे काही GR दिलेत ते GR आता नागडेपण उघडं होईल या भीतीपोटी ते येत नाहीत आणि ते काय येणार नाहीत, कारण त्यांना माहिती जर का आपण यांना शाश्वत दिलं तर मराठा समाज हा प्रबळ होईल, विकसनशील होईल आणि मराठ्यांना विकेंद्रीकरण करून ठेवायचं, वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विभागात त्यांना वाटून ठेवायचं आणि स्वतःची सत्ता कायम ठेवायची, ही भाजपच्या RSSच्या मेंदूतून आलेली घाण आहेत, ही विकृती आहेत आणि म्हणूनच फडणवीसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही किती दिवस येणार नाहीत, किती प्राण घेणार आहेत? 384 युवक आमचे गेलेत, जर का तुम्ही मराठवाड्याचं आरक्षण दिलं होतं तर जिंतूरमधला ठोंबरे नावाचा युवक 4 दिवसापूर्वी आत्महत्या का करतो, ही विचार करण्याची वेळ आली। जरांगे पाटील असतील किंवा बाकीचे सर्व, आता माणिकराव शिंदे सर असतील, बापूमामा शिरसाट असतील, दाते सर यांनी अख्ख्या आयुष्याचे 30 ते 40 वर्ष घातलेत ना, एकाच विषयाच्या अनुषंगाने 40 वर्ष जर का एखादा समाज लढा देत असेल आणि सरकार त्यांना झुलत ठेवत असेल तर समाजाने सुद्धा विचार करावा की आता आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत। नक्कीच गेल्या 40 वर्षापासून अनेक मराठा बांधव आहेत या आरक्षणासाठी लढा देत आहेत, मात्र अद्यापही फक्त तारीख एकीकडे जरांगे पाटील आहेत, दाते पाटील आहेत, हे मराठा बांधव देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत मागण्याचं काम करतात, मात्र अजूनही कुठंतरी त्याची दखल घेतल्या जात नाही। जे GR गेले हे फसवे आहेत। एक भगिनी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? अनेक GR दिलेले आहेत, तर काय वाटतं? दोघं बोलतील। जे काही GR काढलेले आहेत आतापर्यंत जे GR आहे त्याच्या तुम्ही होळी केलेली आहे, मग अनेक आपण पाहिले तो वाशीमध्ये जो झाला त्याच्यानंतर आझाद मैदानाचा गुलाल वाजला, फटाके वाजले, मग आता हे याला काय म्हणणार आपण? आता बघा, वाशीमध्ये गुलाल उधळला, त्याच्यानंतर असंही सांगितलं गेलं
की आता मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न मिटला, आता पुढं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हाताळायचा. आता सरकारने जे वेळोवेळी सांगितलं गेलं आता हे सिद्ध झालेलं आहे. आता बघा ह्या चालूच्या 4-8 दिवसातल्या पेपरमध्ये सुद्धा बातम्या आहेत की जे मराठवाड्यातल्या मराठ्यांना जे सर्टिफिकेट दिले गेले होते ओबीसीचे ते व्हॅलिड झाले नाहीत आणि ते अपात्र ठरले ते लोक. म्हणजे याचा अर्थ या सरकारने फसवणूक केलेली आहे आणि आता परत आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि ह्याच गोष्टींसाठी दाते पाटील जे आज उपोषणाला बसलेत 9 तारखेपासून, आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालत चाललेली आहे. काल पालकमंत्री येऊन गेलेत आणि ज्या मागण्या आहेत ना त्या केंद्राशी निगडीत सुद्धा नाही आहेत. हे शासन जर ठरवलं तर 1 तासात GR काढू शकतं. अशा मागण्या आहेत, एकदम सहज सोप्या मागण्या आहेत. परंतु आता काल पालकमंत्री येऊन गेलेत माननीय संजय शिरसाटजी. त्यांनी सांगितलं की मी कॅबिनेटमध्ये हा विषय घेतो आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावतो. मला असं म्हणायचं आहे जर त्या शिरसाट साहेबांना जर मराठा समाजाबद्दल खरंच आत्मीयता असेल तर ते GRच घेऊन येतील, अन्यथा त्यांना मराठा समाजाबद्दल काही तळमळ नाही आहे. आणि याच्यानंतर मग मराठा समाज देखील त्यांच्या बाबतीत विचार करेल हे त्यांनी लक्षात घ्यावं. म्हणून माझी सरकारला विनंती की तुम्ही आता किती दिवस हे चालू देणार आहे. आणि सरकार घाबरत आहे, दाते पाटलांना घाबरत आहे सरकार, कारण यांच्याजवळ येऊन यांना फसवा आश्वासन देऊन चालणार नाही. कारण हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, यांना खोटं काहीतरी असं काहीतरी अधिसूचना किंवा GR देऊन असा खोटा GR देऊन चालणार नाही. प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सुप्रीम कोर्टामध्ये, याचे काय त्याच्यामुळंच हे सरकारचे प्रतिनिधी यायला घाबरतात. 100% मी तेच म्हणतोय, सरकारचे प्रतिनिधी यायला घाबरतातच आहे की कुणी जायचं आणि कुणी फेस करायचं. म्हणजे जर सरकार CM जर कुणावर जबाबदारी टाकत असेल ना तर तो व्यक्ती सरळ म्हणत असेल मी जाणार नाही, कारण त्यांचा अभ्यास त्यांना माहिती आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. आणि जर दाते पाटलांच्या तब्येतीचं काय झालं तर मी या ठिकाणी जाहीर करतो की सरकारला खूप भोगावं लागणार आहे. आमचा इतिहास आहे, आम्ही किती आक्रमक आंदोलन करू शकतो. तपास करा म्हणा. आजही आम्ही मंत्रालयात जातो, आमचा डायरेक्ट पास मिळत नाही. तपास करा आणि परिणाम भोगायची तयारी ठेवा. नक्कीच मराठा बांधव आक्रमक झालेले. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, दाते पाटील तब्येत खालवत चाललेली आहे, याकडे सगळंच मराठा बांधव देखील आता फार चिंतित आहे. काय वाटतं अजूनही सरकारने दखल घेतली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, आता आम्ही मंगळवारची कॅबिनेटची बैठक आहेत, आज रविवार आहेत. उद्या सकाळपर्यंत जर का मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब जर का आले नाहीत तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून आम्ही सरकारला कसं जागा करायचं त्यांना जागा करण्याचा आम्ही इशारा देतोय. काय सांगाल? मला तुमच्या माध्यमातून सरकारला, फडणवीस साहेबाला, विखे पाटलाला, लाडला एकच सांगायचंय, तुम्ही एका मराठ्याच्या माणसाचा जीव घेऊ नका जे अभ्यासक आहे 40 वर्ष झालं. आणि तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मंत्रालयामध्ये सध्याला येऊ आणि तुमची अवकात दाखवून देऊ. अरे मराठ्याला झुलवता तुम्ही, मराठ्याला झुलवणं सोपं काम नाही. लक्षात घ्या, तुमचा देखील कार्यक्रम होईल इथून, हे लक्षात घ्या. नक्कीच आपण पाहिलं तर मराठा बांधव या ठिकाणी आक्रमक झाले. आणि मागील 8 दिवसापासून दाते पाटील जे आहेत या ठिकाणी उपोषण करत आहेत. अन्न त्याग केलेलं आहे, पाणी त्याग केलेलं आहे, त्यामुळे त्यांची तब्येत जी आहे ते खालवत चाललेली आहे. जवळपास 65 वर्षे त्यांचे वय आहे आणि त्यानंतर पाहिलं आपण त्यांचे बायपास सर्जरी देखील झालेले आहेत. त्यामुळं मराठा बांधव चिंतित आहेत. जर दाते पाटील यांच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर सरकारला मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात असा इशारा या मराठा क्रांती मोर्चाच्या जे काही समन्वयक आहेत त्यांनी दिला. संजय रेलेस, मराठी, छत्रपती संभाजीनगर.